नमस्कार, मी आकाश गोंडे. हे आमच्या नारेगाव वार्डातील भगिनी आहेत. यांचे मिस्टर या आकारटून कंपनीमध्ये गेल्या 25 वर्षापासून इथं काम करत असताना यांना अचानक इथं कंपनीमध्ये काय झालं आणि काय नाही झालं आमच्या समजण्यापलीकडचं आहे असा आमचा तर स्पष्ट आरोप आहे की यांना इथं विषबाधा झाली आणि तेव्हाच त्यांचा इथं मृत्यू झाला. त्या मृत्यू झाल्यानंतर त्यांना इथं विषबाधा झाल्यानंतर त्यांना इथून कंपनीवाल्यांना त्या SI मार्फत त्यांना घाटीला हलवलं. घाटीमध्ये गेल्या असता म्हणजे एक कंपनीतल्या HR असो किंवा कंपनीतले कुठले स्टाफचे लोक असो, एकही अधिकारी किंवा एकही माणूस त्या म्हणजे ह्या आमच्या बंधूंना बघण्यासाठी या ताईंकडे लक्ष देण्यासाठी डुंकून सुद्धा बघितलं नाही. म्हणजे हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर ह्या ताईला न्याय भेटला पाहिजे. जोपर्यंत ही कंपनी आमच्या यादव भाऊला जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमचं आंदोलन या ठिकाणी असं चालू राहणार आहे. आणि जवळजवळ आम्हाला इथं येऊन 1.5 तास झाला. 1.5 तास होऊन सुद्धा कंपनीचा एकही माणूस आम्हाला इथं आमच्यासाठी चर्चा करण्यासाठी आलेला नाही. म्हणजे माणूस गेल्यानंतर सुद्धा त्याच्या टोळीवर लोणी खाणारी या अशी प्रशासनाची आम्हाला स्पष्ट आम्हाला ही गोष्ट इथं दिसत आहे. अरे आकारटून कंपनीचं करायचं काय? अरे आकारटून प्रशासनाचं करायचं काय? यादव भाऊला न्याय, यादव भाऊला न्याय, आमच्या भगिनीला न्याय, अरे आमच्या भाषाला न्याय. अरे आकारटून कंपनीचं करायचं काय? अरे आकारटून कंपनीचं करायचं काय? आकारटून प्रशासन आकारटून प्रशासन, आकारटून प्रशासन